माध्यम न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात जळगाव नगरी दुमदुमली। निमित्त 153 वर्षांची अखंड परंपरा असलेला जळगावचा श्रीराम रथोत्सव। प्रभू रामचंद्रांचा हा 153 वर्षांची अखंड परंपरा असलेला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानला जाणारा रथोत्सव संपूर्ण देशामध्ये एकमेव असा हा कार्तिकी एकादशी निमित्त जळगाव शहरात काढण्यात येतो प्रभू श्री रामचंद्रांचा रथोत्सव। कार्तिकी एकादशी निमित्त जळगाव शहरात प्रभू श्री रामचंद्रांचा रथोत्सव काढण्यात येतो। ही रथोत्सव परंपरा गेली 153 वर्षांपासूनची अखंड परंपरा आहे। या रथोत्सवास हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक मानले जाते। मुस्लिम बांधव या रथोत्सवावरती फुलांचा वर्षाव करून स्वागत करतात, तर दर्ग्यावरती चादर चढवून हिंदू बांधव हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवून देतात। तसेच या रथ उत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांची देव दिवाळी साजरी केली जाते। या रथ उत्सवानिमित्त माहेरवाशीण एकत्र येऊन रथ उत्सवात सहभागी होतात। तसेच 12 बलुतेदार देखील एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। कान्ह देशातील वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके 1794 मध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला। त्या आज्ञेनुसार पंढरपूरची आषाढीची वारी सुरू केली। कार्तिक शुद्ध एकादशी श्रीराम रथयात्रा अशी भव्य प्रमाणात निघत असते। याच्यासाठी लहान मोठे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत व्यापारी कष्टकरी समस्त समाजातले रामभक्त नवे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून काही इतर प्रांतातून सुद्धा भाविक इथं येताना दिसतात। साधारणतः 3-4 लाखाच्या वर ही श्रीराम रथयात्रा साजरी होते। संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी निघणारी श्रीरामांची ही एकमेव श्रीराम रथयात्रा आहे। प्रभू श्रीरामांचा रामजन्म दुपारी 12 वाजता म्हणजे माध्यान्ह काळी झालेला। त्यावेळी रथाचं प्रस्थान होतं आणि कृष्ण जन्माचा जन्म भगवान गोपाळ कृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजता झालेला। त्या रात्री 12 वाजता हा रथ आपल्या घरी परत येत असतो। 12 तासांचा प्रवास करत जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर जळगाव शहरातून फिरत असतो। वनाचे पान सुपारीसुद्धा विविध ठिकाणी विविध भागामध्ये 7 ते 8 किलोमीटर प्रवास करत असते। आणि विशेष म्हणजे ह्या 15 दिवसांच्या वनोत्सवात जो पण त्या वनासोबत पायी चालतो त्याला पंढरीच्या वारीचंच पुण्य आहे। की संतांनी असं म्हटलं की राम नामे वाट झाली यत्न पावला पावली। अप्पा महाराजांचे शिष्या बहिणाबाई चौधरी त्यांनी असं म्हटलं की दर साला 10 दिवसा येतो उत्सवाले भर वाहनावरे बशी सनी येती 10 अवतार। असा हा रथोत्सव सुरू केलेला अप्पा महाराज गेले असं कसं म्हणू तरी तर अप्पा महाराज बहिणाबाई चौधरी असं म्हटले की ज्यांनी केली कार्तिकीले जयगावची पंढरी अप्पा महाराज गेले कसं म्हणू तरी। म्हणून अप्पा महाराजसुद्धा आता अजून आहे अशा अनेक साधकांना अनेक विभूतींना त्यांची अनुभूती येत असतात आणि प्रतिवर्षी लाखोच्या संख्येने रामभक्त या रथोत्सवात सहभागी होत असतात। तुमचा मोबाईल येतो ना? हो मोबाईल आहे। हा पण आम्हाला
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.